हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 34. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्वदर्शिनः. हे सर्व यज्ञ तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी तत्वदर्शनींना विनम्र नमस्कार कर. त्यांची मनोभावे सेवा कर. त्यांना जिज्ञासूयुक्त भावनेने प्रश्न विचार, म्हणजे ते आत्मसाक्षात्कारी जाणकार तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. येथे भगवंत श्री अर्जुनाला जरा वेगळ्या भाषेत सांगत आहेत की ज्ञानप्राप्तीसाठी, साक्षात्कारासाठी, अंतिम मुक्कामासाठी, मुक्तीसाठी कर्मत्यागाची आवश्यकता नाही. अर्जुन रणांगणावर स्वजनांना पाहून कर्मत्याग करून अरण्यात जाऊ इच्छित आहे. तसेच ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग कर्म कशाला करायचे, अशी भगवंत श्रींना शंका विचारत आहे. कसेही करून जे मिळेल ते कारण पुढे करून युद्धभूमीतून निघून जायचा तो प्रयत्न करत आहे. याचबरोबर भगवंत श्रींना शरण जाऊन आपले हित कशात आहे ते सांगावे असा हट्टही करत आहे. तेव्हा त्याला समजावून सांगण्यासाठी त्यांनी श्लोक क्रमांक 33 मध्ये सांगितले की शेवटी कर्म ज्ञानातच विलीन होते. यास्तव ज्ञानप्राप्तीसाठी कर्मत्यागाची आवश्यकता नाही. कर्मयज्ञाने शेवटी तू ज्ञानयज्ञालाच प्राप्त होणार आहेस. आता या श्लोकात ते सांगत आहेत की तुला जर हे पटत नसेल तर जे साक्षात्कारित आहेत, जे व्युत्पन्न पंडित आहेत, जे तत्वदर्शनी आहेत, त्यांच्याकडून हे सर्व समजून घे. माझ्याशी आता याबाबत कटकट करू नको. मी तुला हे आणखी सांगणार नाही. तुला हवे तर जे साक्षात्कारी आहेत, जे व्युत्पन्न पंडित आहेत, जे तत्वदर्शनी आहेत, त्यांच्याकडून समजावून घे. परंतु अशा जाणकारांकडे जाताना काही पथ्ये पाळावी लागतात. ती समजावून घे आणि मग त्यांच्याकडे जा. कारण पूर्वी ज्ञानदान आत्तासारखे मोकळे नव्हते. ज्ञानीजनांची संख्या मर्यादित होती. ते आत्तासारखे शाळा काढून ज्ञानदानाला बसले नव्हते. शिक्षणाचा व्यवसाय चुकलो बाजार झाला नव्हता. ज्ञानदान हा एक पवित्र विधी होता. शिक्षण देणे हे पुण्यकर्म समजत असत. अशांना तुटपुंजे द्रव्य मिळत असे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत शिक्षण देणे हे एक उदात्त असे राष्ट्रीय कार्य समजले जात असे. आत्तासारखा शिक्षणाचा बाजार नव्हता. ज्ञान मिळविण्यासाठी गुरुगृही राहावे लागत असे. तेथे काम करावे लागे. गुरुची सेवा करावी लागे. गुरुचा सर्वतोपरी मान राखून त्याची मर्जी संपादन करावी लागे. तेव्हा कोठे गुरु प्रसन्न होऊन ज्ञानदान करीत असत. यास्तव येथे भगवंत श्री सांगत आहेत की हे सर्व यज्ञ तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी तत्वदर्शनींना विनम्र नमस्कार कर. त्यांची मनोभावे सेवा कर. शेवटी ते सांगत आहेत की त्यांना जिज्ञासूयुक्त भावनेने प्रश्न विचार, म्हणजे ते आत्मसाक्षात्कारी जाणकार तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. विनाकारण कुतूहल म्हणून गुरुची परीक्षा घ्यायची म्हणून, उगीचच आपली विद्वत्ता दाखविण्यासाठी म्हणून प्रश्न विचारू नको. त्यांच्यापुढे समर्पित हो. गुरुपुढे आपला अहंकार नष्ट झाला पाहिजे, तरच ज्ञान घेता येईल. यासाठी विनम्र होऊन गुरुच्या चरणी उपासना कर. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्या उपदेशांचे पालन कर. गुरुबद्दल आदर असेल तरच त्याच्यावर दृढ विश्वास बसेल आणि मग ज्ञान ग्रहण करणे शक्य होईल. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 35. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. पांडवा, अशा प्रकारे यज्ञतत्वाला जाणलेस की तुला हा असा मोह पुन्हा होणार नाही, कारण यामुळे निशंक होऊन सर्व भूतमात्रांना स्वतात पाहशील आणि मग या सर्वाला माझ्यात जाणशील. स्वला जाणणे हेच केवळ ज्ञान आहे. आपण म्हणजे त्या विश्वात्म्याचा अंश आहोत. विश्वात्मा ही एक महादिव्य चेतना आहे हे उमजले की लक्षात येते की या महादिव्य चैतन्याशिवाय इतर यच्च यावत वस्तुजगत हा त्याच महादिव्य चैतन्याचा विस्तार आहे. हे विश्व आणि त्यामधील वस्तुजगत हे त्या एकाच महादिव्य चैतन्यातून उत्प्रेषित झाले आहे. येथील वैविध्यपूर्ण विश्वात तीच एक महादिव्य चेतना ठासून भरलेली आहे. येथे एका त्या महादिव्य चेतनेशिवाय इतर काहीही नाही. जे काही आहे ते त्याच महादिव्य चैतन्याचा आविष्कार आहे. ही विविध रूपे त्यात एकमेव महादिव्य चेतनेची आहेत. उदाहरणार्थ, एकाच एक गव्हाच्या पिठापासून पोळ्या कराव्या, पुऱ्या लाटाव्या, तिखट मिठाच्या पुऱ्या कराव्या, पाकातील पुऱ्या कराव्या, गूळ घालून गुळाच्या पोळ्या कराव्या, पुरण घालून पुरणपोळी करावी, शिरा घालून शिऱ्याची पोळी करावी, सारण घालून करंज्या कराव्या, मेथी घालून मेथीचे पराठे करावे, बटाटा घालून बटाट्याचे परोठे करावे, साखरेचा पाक घालून सांजोऱ्या कराव्या इत्यादी. या सर्वात ते एकच एक गव्हाचे पीठ मुख्य आहे. मग त्यापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. गव्हाचे पीठ नसेल तर ह्या विविध वस्तू तयार करता येणार नाहीत. उदाहरणार्थ, आपण वीज शोधली आहे. या विजेमुळे दिवा लागतो, वारा घ्यायला पंखा फिरतो, आकाशवाणी ऐकायला येते, ध्वनिफीत ऐकायला येते, दूरध्वनीचे यंत्राला याचमुळे शक्ती मिळते, दूरदर्शन दिसतो, स्वयंपाकगृहातील अनेकविध यंत्रे याच विजेमुळे चालतात, कारखान्यात याच विजेमुळे अगडबंब अशी सर्व यंत्रे चालतात इत्यादी प्रकारे या एकाच विजेमुळे अनेक रूपे काम करतात. वीज नसेल तर ह्या वस्तू काम करणार नाहीत, त्या मृत झाल्यासारख्या स्तब्ध राहतील. परंतु वीज प्रवाह मिळाला की या सर्व वस्तू संजीवन होतील, काम करतील. याचप्रमाणे त्या एकाच एक महादिव्य अशा आत्मचैतन्यामुळे येथील अनेकविध चल, अचल, सजीव, निर्जीव अशी सृष्टी निर्माण होते आणि तिचा कारभार चालतो. वीज आणि महादिव्य आत्मचैतन्य यात मूलभूत फरक असा आहे की वीज ही मनुष्याने त्याच महादिव्य आत्मचैतन्यामधून निर्माण झालेली फक्त शोधून काढली आहे. मानवाचे सर्व शोध हे असेच आहेत. महादिव्य असे ते आत्मचैतन्य स्वयंभू आहे. ते महादिव्य आत्मचैतन्य कोणी निर्माण केलेले नाही, ते आहेच. हे दिव्य आत्मज्ञान झाले की येथील यच्चयावत प्रत्येक वस्तू ही आत्ममय आहे हे उमजते. येथील यच्चयावत प्रत्येक वस्तू आत्मचैतन्यामधून महादिव्यामधून निर्माण होऊन त्या प्रत्येक वस्तूत ते महादिव्य आत्मचैतन्य वसलेले आहे. हे उमजणे हेच कैवल्य ज्ञान आहे, हेच तेवढे ज्ञान आहे. बाकी वस्तुजगत माहीत होणे म्हणजे त्याच कैवल्य ज्ञानाचा विस्तार आहे. आत्मज्ञान हे सर्वांचे मूळ आहे. या महादिव्य आत्मज्ञानामुळे हे उमजते की आपणही त्याच आत्मचैतन्याचा अंश आहोत. हे स्वला ओळखणे ही आत्मानुभूती असते. आपण आणि हे आजूबाजूला असलेले वस्तुजगत यात काहीही फरक नाही. सर्वत्र तेच ते एकमेव महादिव्य आत्मचैतन्य आहे. येथील यच्चयावत प्रत्येक वस्तू ही त्या एकाच महादिव्य आत्मचैतन्याने व्यापलेली आहे. हे विश्व म्हणजे त्या एकाच एक महादिव्य आत्मचैतन्याचा फैलाव आहे, पसारा आहे. येथील वस्तुजगत हा त्याच भगवंत श्रींचा, योगेश्वरांचा आविष्कार आहे.
त्यांच्यामधूनच हे सर्व निर्मित झाले आहे. ते येथे काही कालावधी टिकते आणि शेवटी ते त्यांना जाऊन मिळते. हा साक्षात्कार असतो. हे जाणणे हेच ज्ञान आहे. या महादिव्य आत्मचैतन्यामधून निर्मित झालेले वस्तुजगत माहीत होणे म्हणजे याच ज्ञानाचा विस्तार आहे. यास्तव भौतिक ज्ञान हे ज्ञान नाही. आत्मचैतन्याचे ज्ञान हेच केवळ ज्ञान आहे. हे दिव्य ज्ञान झाले की प्रचिती येते, ओम तत्सत्त्वमसी. हे योगेश्वरा, तूच एकमेव सत्य आहेस. बाकी सर्व काही जे आहे ते तुझेच अंशात्मक रूप आहे. मी तुझाच अंश आहे. मी म्हणजे तूच आहेस, तो योगेश्वरच आहे. सर्वत्र सच्चित आनंद आहे. ही महादिव्य चेतना हेच एकमेव सत्य आहे. बाकी सर्व त्या सत्य तत्वाचा आविष्कार आहे, विस्तार आहे. ही उमज आलेला कैवल्यानंदी होतो, तो आनंद स्वरूप होतो. विश्वचैतन्य केवळ आनंद स्वरूप आहे. तेथे भावभावनांना, सुखदुःखाला, रिपुंना वाव नाही. आनंदाचे विरुद्ध शब्द नाही. आनंदाचे विरुद्ध काहीही नाही. ते एकमेवा द्वितीय आहे. आनंद ही भावना नाही, ते मूळ स्वरूपच आहे. मूलतः चैतन्य आनंद स्वरूपच आहे. आपल्याला होत असलेल्या भावभावना, सुखदुःख, रिपू वगैरे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचा तात्पुरता अभाव आहे. आपल्या मूळ स्वरूपाचा तात्पुरता विसर आहे. मायेमुळे झाकले गेलेले दिव्य आत्मज्ञान म्हणजेच ते भौतिक अज्ञान आहे. हे सर्व देहादी इंद्रियांच्या मोहामुळे होत असते. परंतु एकदा ते दिव्य आत्मज्ञान झाले की देहभावना नष्ट होते, रिपू नष्ट होतात आणि उरते ते कैवल्यानंद असते. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की हे दिव्य ज्ञान एकदा झाल्यावर कधीही मोह होत नाही. मोह नष्ट होतो. याचा अर्थ स्वजन, परजन ही भावना मिथ्या आहे हे उमजते. हे सर्व ज्या आत्मब्रह्मामधून, भगवंत श्रींमधून, योगेश्वरांमधून निर्मित झाले आहे ते येथे त्याच्यातच काही काळ स्थिर होते आणि त्यानंतर ते त्याच्यातच विराम होते. प्रत्येकातील चेतना एकच आहे. परंतु केवळ देहभावनेने हे दुष्ट इतरांना पीडा देत आहेत. तेव्हा त्यांचे देह नष्ट केले तर इतरांचे जीवन सुसह्य होईल. दुष्टांचे देह नष्ट करणे म्हणजे केवळ राक्षसी वृत्ती नष्ट करणे आहे. अशाने त्या दुष्ट देहातील चेतना मुक्त होईल. चेतना कधीही नष्ट होत नाही. तेव्हा पार्था, तू निशंक होऊन युद्ध कर आणि या दुष्ट वृत्तीला शासन कर, त्यांचे ताडण कर. हरिओम.